नमस्कार, मी रवि कुमार। जब आप तो आपको देना होगा बोल सरकार या सत्रात 85 आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत। कशा आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या। चला तर मग विषयाकडे वळूया। या अगोदर आपल्याला एक विनंती असेल, तुम्हाला जर काही बातमी आवडली तर बातमीला जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा, जास्तीत जास्त कमेंट्स करा आणि तुम्हाला काय वाटतं या बातमीबाबत तर कमेंट करायला विसरू नका। चला तर मग आज पुन्हा एकदा रोहित दादा पवारांची ती प्रेस कॉन्फरन्स आपण सर्वांनी पाहिली असेल। जवळपास चौथी प्रेस कॉन्फरन्स, 3 महाराष्ट्रातनं, एक दिल्लीतनं। मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं, रोहित दादांच्या धडपडीला, त्यांच्या त्या प्रयत्नांना मानाचा जय महाराष्ट्र। पण वाईट एका गोष्टीचं वाटतं, हा प्रयत्न खरं तर दादांच्या पक्षामधनं, दादांच्या परिवारामधनं कोणतरी करायला हवा होता। आता रोहित दादा पवार त्यांच्या परिवाराचाच एक भाग, पण तरी सुद्धा जय पवार फक्त एखादा व्हिडिओ ट्विट करतात, एखादी पोस्ट लिहितात। आपल्या वडिलांचा मृत्यू झालेला आहे, अपघाती घातपाती त्याची चौकशी होत नाहीये, त्यांच्या मृत्यूवर साधा कोणी चकार शब्द काढत नाहीये। आपल्या पक्षातनं आपण स्वतः कुठे बसावं स्टेजवर हे ठरवलं जातं। आपल्या वडिलांच्या हयातीमध्ये कधी आपल्याला कोणी असं या खुर्चीवर बस किंवा त्या खुर्चीवर बस असं कधी केलं होतं का? पण तरी सुद्धा दादांच्या पक्षामधनं सुद्धा एकही व्यक्ती यावर बोलायला मागत नाही। विचार करा, म्हणजे अमोल मिटकरी असतील, रुपाली ठोंबरे पाटील असतील, या दोनच व्यक्तींनी दादांचं मीठ घाललेलं आहे का? की खाल्ल्या मिठाला त्या दोनच व्यक्ती जागतायत आणि अमोल मिटकरी स्पष्टपणे सांगतायत, दादांमुळे शेणातला माणूस पेनापर्यंत आलेला आहे। त्या व्यक्तीशी माझे वैचारिक मतभेद असतील, पण खाल्ल्या मिठाला जागणं ही वृत्ती सुद्धा त्यांची तारीफच केली पाहिजे। त्यांना सुद्धा एक मानाचा जय महाराष्ट्र। अमोल मिटकरींना, रुपाली ठोंबरे पाटलांना मानाचा जय महाराष्ट्र नक्कीच। आज पुन्हा एकदा दादांच्या त्या मृत्यूविषयी, त्या शंकांविषयी स्वतः रोहित पवारांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली। अनेक मुद्द्यांना त्यांनी हात घातला आणि त्यामध्ये त्यांनी बोलता बोलता एकनाथ शिंदेच्या प्रवासाचा सुद्धा उल्लेख केला, त्यांच्या डावोस दौऱ्याचा उल्लेख केला। त्यामध्ये इराकच्या त्या प्रसंगांची त्यांनी तिथे आठवण करून दिली। यावर स्वतः एकनाथ शिंदे कधी बोलणार नाहीत, आम्हाला माहितीये। एकनाथ शिंदे या सगळ्या विषयांना ते झाकलीमूठ 1.25 लाखाचीच ठेवून देतील, खोलणारच नाहीत कधी। आता रोहित पवारांनी ती जागा करून दिलेली आहे। आता याच्यावर एखादा दबाव आल्यानंतर एखादी प्रेस कॉन्फरन्स होते का ते पाहावं लागेल, पण रोहित पवारांना मानावं लागेल, काही का असेना। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे एक नेतृत्व उदयास येत आहे आणि उभा महाराष्ट्र नव्हे, उभा हिंदुस्थान पाहतोय आपल्या काकासाठी, आपल्या चुलत्यासाठी कशा प्रकारे झटायला हवं आणि झटलं पाहिजे हे उभा हिंदुस्थान पाहतोय। आज ज्यांच्या विरोधात रोहित पवार आवाज उठवतायत त्या व्यक्ती साध्या सुध्या नाहीत, गडगंज पैसा, उच्च कॉन्टॅक्ट, आता बघा ना, अजितदादा पवारांसारखी व्यक्ती अशा प्रकारे जाते, तिचा साधा उल्लेख कुठे होत नाही, तिच्या चौकशीसाठी कुठे मागणी होत नाही ना, त्यांच्या सहकारी मित्र पक्षातलीच लोक सुद्धा ही मागणी करत नाही। म्हणजे हा दबाव किती पराकोटीचा असेल। रोहित दादा पवारांच्या खरं तर जीवाला धोका वाटतो कधी कधी या सर्व परिस्थितीमध्ये। एकनाथ शिंदेंनी सुरुवात केली होती, ते म्हणाले सुद्धा, पहिल्या दिवसाची ही गोष्ट, मी तो व्हिडिओ जाणून बुजून ठेवलाय माझ्याकडे। बरं, 5 व्यक्ती असताना एकनाथ शिंदे 6 व्यक्ती का म्हणाल्या, 6वी व्यक्ती त्यांच्या तोंडी का आली मला माहित नाही, पण चौकशी झाली पाहिजे। एकनाथ शिंदे एकदा म्हणाले होते, पहा आमच्या सहकार्याचा जीव याच्यामध्ये गेलाय, 6 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत। त्यामुळे या विमान अपघाताची चौकशी नक्कीच व्हायला पाहिजे, नक्कीच होईल। कारण यापुढे देखील अशा प्रकारचे अपघात होता कामा नये, यासाठी हे गरजेचं आहे आणि त्यासाठी त्याची चौकशी देखील होईल। एकनाथ शिंदेच्या तोंडी यानंतर पुन्हा कधीच चौकशीची मागणी आलेली नाही। म्हणजे मला सुरुवातीला नवल वाटलं, चौकशीची मागणी करणारा एखादा दुसरा उपमुख्यमंत्री, मला नवल वाटलं, मला वाटलं हीच मागणी वारंवार पुढे केली जाईल, पण एकदाही नाही। आज तुम्ही पहा, रोहित पवारांच्या सर्व आरोपांमध्ये वारंवार अनेक गोष्टींचे दाखले दिले जात आहेत, अनेक गोष्टींचे, अगदी त्या ब्लॅक बॉक्स सकट। म्हणजे आजवर एवढे अपघात झाले विमानांचे, विमानांचा पार जळून कोळसा, आपण ब्लॅक बॉक्स सही सलामत होते। इथे विमानाचे अवशेष, विमानातली कागदपत्र सगळं सही सलामत, ब्लॅक बॉक्स मात्र तेवढा खराब झाला। ज्या ज्या गोष्टींमधनं गूढ बाहेर येऊ शकतं त्या सर्व गोष्टी
इथे गायब करण्यात आल्या. अगदी रेकॉर्ड बदलले गेले, अगदी ग्रुप बदलले गेले, अगदी त्यांचे रेकॉर्डिंग, चॅट सगळं सगळं बदललं गेलं, हटवलं गेलं वेब पोर्टल्सवरनं. या सगळ्या गोष्टी आता मी ती सगळी प्रेस कॉन्फरन्स काही तुम्हाला इथे दाखवणार नाही, पण सगळं डीजीसीए पासून जी इन्व्हेस्टिगेशन संस्था आहे AAIB या सर्वांवर त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं. VSR कंपनीचा तो मालक आणि मालकाचा तो मुलगा म्हणजे रोहित, मला वाटतं त्याचं जे काही आडनाव असेल ते रोहित सिंग, हा रोहित सिंग एका वैमानिकाच्या बाजूला बसून कॉकपिटवर बॅग घेऊन झोपलेला आहे. हा व्हिडिओ जय पवारांनी काल परवा मला वाटतं ज्यावेळेस ट्विट केला, इंस्टाग्रामवर सुद्धा टाकला तो. मला खरं तर जास्त अपेक्षा आहेत. आपण काय ट्विट करताय, आपण काय इंस्टाग्रामवर टाकताय, आपण प्रेस कॉन्फरन्स घ्यायला हव्यात, आपण पत्रकारांच्या समोर या सगळ्या गोष्टींना घेऊन गेलं पाहिजे. आपल्यातर्फे याच्याबद्दल एखादी इन्व्हेस्टिगेशन स्वतः चालू झाली पाहिजे, तक्रारी दाखल झाल्या पाहिजेत आपल्यातर्फे. आपण त्यांचे सुपुत्र आहात, आपल्या बापाचा मृत्यू झालेला आहे आणि आपण ह्या अशा प्रकारचे व्हिडिओ काय ट्विट करताय. स्वतः आपल्या पक्षातल्या नेत्यांना खरंच या सगळ्याची किती चौकशी व्हावी, ही किती स्वतःच्या मनातून इच्छा आहे. काल रोहित पवारांनी अगदी योग्य प्रश्न विचारला. म्हणजे खरं पाहायला गेलं तर प्रफुल्ल पटेल हे या सगळ्यामध्ये मास्टर आहेत, म्हणजे त्यांना ह्या सगळ्याची चांगली जाणकारी आहे, एव्हिएशन मधला त्यांचा अनुभव आहे. पण प्रफुल्ल पटेलांकडनं कधीही साधी मागणी होत नाही, चौकशी व्हावी अशी मागणी होत नाही, किंवा चौकशीमध्ये रोहित पवारांची प्रफुल्ल पटेल कुठतरी मदत करतात असंही काही दिसत नाही. मग ही चौकशी न व्हावी ही तुमच्या वरिष्ठ नेत्यांची इच्छा आहे का, की ही चौकशी जलद गतीने पुढे जाऊच नाही ही तुमच्या वरिष्ठ नेत्यांची इच्छा आहे? पहा रोहित पवार काल काय म्हणाले. बघूयात ते काय म्हणाले. सुशांत सिंगचं मी सांगितलं 2 दिवसात सीबीआयला दिलं. दादांचा 8वा दिवस विनंती करून त्यांच्या पक्षाने सुद्धा, म्हणजे त्यांच्या पक्षातल्याच काही नेत्यांना हे इन्व्हेस्टिगेशन योग्य दिशेने जाऊ नये असं वाटतंय का, असे प्रश्न आता पडायला लागला. त्यांच्याकडनं कुठंच तिथं फॉलोअप केला जात नाही. जे आपापल्या लेवलला प्रयत्न करतोय, त्यानंतर इतरही त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आमदार प्रयत्न करतायत. पण मग काही प्रमाणात काही लोकांना हे इन्व्हेस्टिगेशन हे न्याय लेवलला, नाही तर दादांना न्याय मिळावा अशी भूमिका कदाचित त्यांची तिथं नसावी, म्हणून इन्व्हेस्टिगेशन पुढे जात नाही असं आपलं त्या ठिकाणी. कुठेतरी रोहित पवारांचे हे आरोप मला कुठतरी सत्य वाटायला लागलेले आहेत. कारण काल परवाचीच घटना पहा ना, ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली, ज्यामध्ये सुनेत्राताई पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषित करायचं होतं, त्यासाठी ती बैठक लावली गेली होती. त्या बैठकीमध्ये म्हणजे खरं तर राष्ट्रीय अध्यक्ष हा राष्ट्रीय कार्याध्यक्षांची आणि राष्ट्रीय अध्यक्ष हा राष्ट्रीय प्रदेशाध्यक्षांची घोषणा करत असतो. यासाठी ती बैठक होती, ते राष्ट्रीय अध्यक्ष ठरवायचा होता. त्या बैठकीमध्ये त्यांचं राष्ट्रीय अध्यक्ष पदासोबत स्वतःचं राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेलांना आणि प्रदेशाध्यक्ष पद हे तटकरेंना याच्याही स्वतःच्याच घोषणा करून घेतल्या. हे लाभार्थी नेमके कोण आहेत हे काही वेगळं सांगायची गरज आहे का तुम्हाला, की स्पष्ट नावं घ्यायला पाहिजेत? याच्यामध्ये लाभार्थी नेमकं कोण आहे? अजितदादांच्या जाण्यानंतर सगळ्यात जास्त लाभ कुणाला झाला, हा जर प्रश्न तुम्ही भर मीडियावर एखादा सर्वे रोल आउट जर केलात ना, तुम्हाला कोणीही सांगेल. अगदी काल परवाचीच ही बातमी पहा जरा काय घडलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष पदाची निवड ही चुकीची आहे, सूत्रांकडून ही माहिती मिळतेय. सवाल जो आहे तो उपस्थित केला होता आणि त्यानंतर या सगळ्याच निवडीनंतर हा एक प्रश्न आता सध्या उपस्थित होत आहे. कारण प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे सध्या आहेत आणि कार्याध्यक्ष म्हणतात प्रफुल्ल पटेल आहेत. त्यामुळे एक गट जो आहे अजित पवार यांच्या पक्षातील तो प्रचंड नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. अजितदादांच्या जाण्यानंतर त्यांच्या परिवाराने काय गमावलं तुम्हाला पाहायचं असेल तर हा व्हिडिओ वारंवार पहा. प्रत्येक वेळी तुम्हाला जाणवेल त्यात जय पवारांचा चेहरा पहा, कसे बसतायत, कसं उठवलं जात आहे, कसं पुढे आणलं जात आहे, कशा प्रकारे त्यांनी कुठे बसावं हे ठरवलं जात आहे. आजवर दादांच्या हयातीमध्ये अशी कोणाची हिंमत झाली असती का? म्हणजे जय पवार येत आहेत, दादांचा मुलगा येतोय, त्याला घेऊन जाऊन कुठतरी बसवणं, स्वतः घेऊन जाऊन, हे नाही इथे नाही तिथे बस असं उंगली दाखवून हे सांगितलं गेलं. पहा हा व्हिडिओ.
अजितदादांच्या परिवाराला भविष्यात काय काय सहन करायचंय ही याची फक्त झलक आहे. त्या दिवशी तुम्ही पाहिलात, सुनेत्राताईंना प्रेस समोर बोलण्यास मज्जाव करण्यात आला. आम्ही बोलतो प्रेस समोर, आपण सर्वांनी पाहिलं. हे सगळं असं पाहत असताना ज्यावेळेस रोहित पवारांच्या त्या प्रेस कॉन्फरन्सेस नजरेस पडतात, खरं तर त्यांच्यासाठी आपण प्रार्थनाच करूयात, त्यांच्या ह्या लढ्याला यश यावं. पण मला तो डायलॉग आठवतो, देव 2 वेळा हसतो, देव फक्त 2 वेळा हसतो. ज्यावेळेस देव कुणाला तरी मारणार असतो कन्फर्म, आणि तिथे कोणीतरी पामर त्याला वाचवायचा प्रयत्न करणार असतं, त्यावेळेस देव हसतो. आणि उलट दुसऱ्यांदा देव तेव्हा हसतो ज्यावेळेस देवाला कुणाला तरी मारायचं असतं आणि त्यावेळेस कोणीतरी पामर त्याला वाचवायचा प्रयत्न करत असतं, त्यावेळेसही देव हसतो. या कहाणीतला देव मात्र वेगळा आहे. आपल्या कहाणीतला देव हा वेगळा आहे. ह्या देवाच्या मनातच नाहीये रोहित पवारांच्या त्या सगळ्या कार्याला यश यावं, रोहित पवारांचं ती धडपड, ते सगळे आरोप, ते सगळे पुरावे कुठेतरी अंतिम ध्येयापर्यंत पोहोचावेत आणि कुठतरी या सगळ्याची चौकशी व्हावी. हे देवाच्या मनात नाहीये, देवाच्या मनात नाहीये. त्यामुळे रोहित पवारांची ही धडपड खरंच कुठपर्यंत जाईल मला माहित नाही. कारण न्याय व्यवस्था, प्रशासन सर्वांनी कानावर हात ठेवले, डोळ्यांवर हात ठेवलेले आहेत, काही कोणाला दिसत नाही. किती आरोप केले सांगा ना. अगदी ते वाय.एस.आर. रेड्डींचं पहा. वाय.एस.आर. रेड्डींचा ज्या वेळेस दक्षिणेत मृत्यू झाला होता अशाच विमान अपघातामध्ये, त्याच वेळेस सांगितलं होतं, एक नियम झाला होता त्यागी कमिशनचा, की व्हिजिबिलिटी नसताना, म्हणजे सर्वसामान्य आणि व्हीआयपी कुणालाही ती व्हिजिबिलिटी नसताना विमान उड्डाणाची परवानगीच मिळू नये. मग आपण कुठल्या नियमांचं पालन करतो? ज्या विमानाला म्हणजे 5000 तासांची त्याची ती इंजिनाची क्षमता, त्यानंतर त्याला बाद करायचं असतं, ते 8000 तासांवर उडत होतं, ज्यात अजितदादा स्वतः बसले होते. कोण नियम पाळतं? कुठले नियम? डीजीसीएच्या अनेक नियमांना फाट्यावर मारलेला आहे, अनेक नियमांना. अगदी डॉक्युमेंट्स मध्ये सुद्धा बदल केलेले आहेत. ब्लॅक बॉक्स पासून सगळ्या गोष्टींमध्ये साशंकता आहे. इतके अपघात झाले आजवर, इतके अपघात मोठमोठे, ज्यात कोळसे झाले, कोळसे, सगळ्याचे कोळसे, पण ब्लॅक बॉक्स सही सलामत होता. इथे विमानाचे अवशेष सापडले, पेपर सुद्धा जळाले नाहीत, तिथे ब्लॅक बॉक्स मात्र जळून जातो. अगदी झाडाला विमान ठोकल्याचं दाखवतात, त्या आसपास झुडपं नव्हती, झुडपं, तिथे झाडाला झटका लागला म्हणतात. हे डीजीसीएला आणि व्हीएसआर ह्या कंपनीला हे जे रोहित पवार प्रश्न विचारतायत याच्यावर उत्तर डीजीसीए किंवा व्हीएसआर ही जी कंपनी आहे हे न देता याच्यावर उत्तर भारतीय जनता पक्षाकडनं काही माणसं देतात. त्याच वेळेस कळतं नेमकं हे झोंबतंय कुणाला. हे काही वेगळं सांगायची गरज नाही. अनेक प्रश्न आज त्यांनी विचारले. मी काही ते प्रश्न इथे तुम्हा सर्वांसमोर घेत नाही, तुम्ही त्यांची प्रेस कॉन्फरन्स जाऊन पहा. माझा सवाल हा आहे, इथे त्यांच्या प्रश्नांना मी इथे पुन्हा तुम्हा सर्वांसमोर आणणार नाही, पण माझा सवाल हा आहे की हे सगळं अजितदादांच्या पक्षातनं, अजितदादांच्या घरामधनं किंवा त्यांच्या मित्र पक्षातनं एकही मायचा लाल पुढे येऊन का करत नाही? का त्यांना वाटत नाही की अजितदादांच्या या मृत्यूची चौकशी व्हावी? एकही, म्हणजे एकानेही येऊ नये, रुपाली ठोंबरे पाटील किंवा अमोल मिटकरी या दोघांच्या व्यतिरिक्त. आणि याची किंमत या दोघांनाही मोजावी लागणार आहे. अमोल मिटकरींना भविष्यातली आपली आमदारकी गमवावी लागणार आहे, कारण त्यांना त्यांच्याच पक्षातनं अनेक जण प्रश्न विचारतात. तू का एवढे प्रश्न विचारतोस? काल परवाच्या त्यांच्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की मला असे प्रश्न विचारले जातात, तू का एवढे प्रश्न विचारतोस? असो तरी सुद्धा हे जे काही चाललंय, भविष्यात महाराष्ट्राचं राजकारण तुम्हाला काय काय घाणेरडे दिवस दाखवणार आहे ही सुरुवात झालेली आहे. पक्ष फोडाफोड्या हे सगळं चिरीमिरी आहे. आता रक्तरंजित राजकारणाला सुरुवात झाली आहे, खुनशी राजकारणाला सुरुवात झाली आहे. ते राजकारण तुम्हाला काय काय दाखवेल